बापरे! एवढा मोठा साप? बघा मग शेवटपर्यंत. विशालच्या दुकानावर उभं होतो तेवढ्यात आले सूरज भाऊ. सूरज म्हणे, "चल म्हणे आपल्या एका ठिकाणी जायचंय." मग काय बसलो गाडीवर आलो चौकात. चौकात भेटला ऋषी. ऋषी म्हणे, "तुम्ही काहीच बोलू नका. तुम्ही फक्त माझ्या मागे-मागे चला." मग काय तो पुढं आणि आम्ही त्याच्या मागेच होतो. मग काय वरकडमध्ये गेलो आणि ही लागली आम्हाला एक खदान. मग काय त्याला वाटतं विचारलं आम्ही कुठं जातोय? तर तो म्हणे, "काहीच विचारू नका. तुम्ही फक्त माझ्या मागे-मागे चला." सरळ गेलो शिरसगाव निळेच्या रस्त्याने. तो घुसलाय का गेटमध्ये. आम्ही त्याच्या मागेच घुसलो. मग काय तो म्हणे, "थांबा म्हणे आता आम्ही तुमच्या गाडीवर बसतो." मग काय तो बसला आमच्या गाडीवर आणि मग आम्ही आणखी पुढं थोडं जायचं होतं. मग निघालो आम्ही थोडं पुढे जायसाठी. पोहोचलो आणि हे भाऊ पुढेच उभे होते. हे भाऊ म्हणे, "चला म्हणे लवकर आपल्या वावरात लय मोठा साप निघाला" म्हणे. मग काय सूरज भाऊनी घेतली ना आपली काडी हातात आणि मग काय चाललो त्यांच्या मागं-मागं. ह्या विहिरीत लोकं वाकून पाहत होते. मग काय गेलो आणि पाहिलं ना, बापरे! भला मोठा कोबरा होता. सूरज भाऊने काट्याचं झोळू आणा. भाऊने आणलं काट्याचं झोळू. सूरज भाऊने आणा इकडे छाटछूट केली आणि बांधली त्याला रस्सी. रस्सी बांधून त्याला सोडलं मग विहिरीत. सापाला झुडूप दिसताच साप डिस्वान काढून बसला ना झुडपावर. मग काय सूरज भाऊनी रप वर काढलं आणि घेतलं बाजूला. बाजूला घेऊन पकडलं हातात. हातात पकडून मस्त पद्धतशीर शांत करत होते. तेवढ्यात हे काका म्हणे, "बापरे! केवढा मोठा साप आहे" म्हणे. सगळे लोकं घाबरून त्या सापालाच पाहत होते. तेवढ्यात सूरज भाऊनी सोडलं त्या सापाला पोतळीत आणि बरोबर पॅक करून घेतलं. मीनं घेतली ना पोतळी हातात. मग काय चला म्हटलं बा आता जाऊया. मग निघालो आम्ही घराकडं. घराकडं न जाता आम्ही निघालो भोत्याच्या जंगलाकडं. मग काय भोत्याच्या जंगलात पोहोचलो आणि सापाला त्याच्या वातावरणात सुरक्षितपणे आम्ही सोडून निघालो आम्ही मग घराकडे. चला तर मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि फॉलो नसेल केलं तर फॉलो पण करून घ्या.